भारतीय जनता पक्षाचे स्थानीय सगळे नेते आणि आमच्या पक्षाचे नेते आम्ही एकत्रितरित्या आता बसलो. केंद्रामध्ये महायुतीची सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये सुद्धा महायुतीची सत्ता यावी आणि महायुतीच्याच माध्यमातून निवडणूक लढवावी असं मत आमच्या राज्याचे प्रमुख असलेले मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री श्री आमचे एकनाथ शिंदे साहेब यांची इच्छा असल्याकारणानं राज्यामध्ये 29 ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून चर्चा चालू आहे. काही ठिकाणी महायुती अंतिम टप्प्यात आहे तर काही ठिकाणी प्राथमिक स्तरावर आहे. मीरा भाईंदरमध्ये सुद्धा महायुती व्हावी म्हणून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी एक परिपत्रक काढून आमच्या शिवसेनेचे 3 नावं तर भारतीय जनता पक्षाचे 3 नावं या पद्धतीनं आमची एक समन्वय समिती स्थापन केलेली आहे. त्या समन्वय समितीची पहिली बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये नरेंद्र मेहतांनी उभारलेल्या आता भारतीय जनता पक्षाच्या या कार्यालयामध्ये झाली आणि चांगली चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. दोन्ही पक्षांना युतीच्या माध्यमातूनच लढवण्याचा मानस आहे, परंतु काही गोष्टी अशा असतात की कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आम्हालाही काही निर्णय असे जे आहेत ते घ्यावे लागतात, कारण ही निवडणूक नरेंद्र मेहतांची स्वतःची वैयक्तिक विधानसभेची नाही किंवा प्रताप सरनाईकची वैयक्तिक विधानसभेची नाही. ज्या लोकांनी आम्हाला आमदार बनवलं त्या कार्यकर्त्यांना आता कुठेतरी न्याय द्यावं ह्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करतो आहे, परंतु प्रयत्न करत असताना महायुतीच्या माध्यमातूनच ते व्हायला हवं आमच्या दोघांची भावना आहे आणि त्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झाली. काही आम्ही प्रस्ताव त्यांच्याकडे आम्ही दिले, काही प्रस्ताव त्यांनी आमच्याकडे दिले. आता वरिष्ठांशी चर्चा करून मी एकनाथ शिंदे साहेबांशी चर्चा करेन, ते रवींद्र चव्हाण साहेबांशी चर्चा करून आम्ही 2 दिवसामध्ये ह्या बाबतीतला निर्णय घेऊ. काय प्रस्ताव दिले नेमके, किती जागेचे मागणी? नाही, आता प्रस्ताव आम्ही काय त्यांचा आणि आमचा वेगवेगळा प्रस्ताव आहे, त्यामुळे मागणी किती काही झाली तरी स्थानिक पातळीवर जो निर्णय घ्यायचा आहे तो आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून आम्ही 2 दिवसामध्ये दोघेही घेऊ. कारण फॉर्म भरण्यासाठी 30 तारीख आहे आणि आता उद्या आणि परवा समजा बंदच आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यामुळे 29 आणि 30 तारीख हे 2 दिवस जास्तीत जास्त फॉर्म भरण्यासाठी कार्यकर्त्यांना मिळेल आणि तत्पूर्वी आम्ही रविवार संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रजी चव्हाण उन्होंने एक निर्णय लिया और एक हमें आदेश दोनों पार्टी के नेताओं को निकाला के एक समन्वय समिति स्थापन की. यहाँ पे नरेंद्र मेहता जी, दिलीप जैन जी, रवि व्यास जी है. हमारे समन्वय समिति में नरेश मस्के जी है, राजू गोयल जी है और इस माध्यम से हमने चर्चा आज ली है. हम यही चाहते हैं कि महायुति के माध्यम से ही इलेक्शन हो. अगर आज की परिस्थिति ऐसी है कि जिन्होंने हमें विधायक बनाया, जो कार्यकर्ताओं ने, वो सभी कार्यकर्ताओं को ऐसे लगता है कि इस परिसर में हम ही जीत के आएंगे, इसलिए थोड़ा सा प्रेशर ज़्यादा है. फिर भी हम ये सोचेंगे कि ज़्यादा से ज़्यादा महायुति के माध्यम से ही लड़ा जाए, इसलिए हमने हमारा प्रस्ताव उनके पास दे दिया. उनका प्रस्ताव जो है हमारे पास आया है, तो हमारे वरिष्ठ नेताओं के साथ चर्चा करके हम 2 दिन में निर्णय लेंगे. भाजपा ने जो शर्तें रखी है क्या वो शर्तें आप कबूल कर रहे हैं? देखिए, शर्तें वगैरह की बाद में की बात है. पहले देखिए, ये पर्सनल नहीं है, कोई पर्सनल मामला किसी का नहीं है. शर्तें जो रखी जाती है वो पर्सनल रखी जाती है. ये महायुति है और महायुति के माध्यम से खाली पार्टी लेवल पे बातें होती है. हम पार्टी लेवल पे बात करेंगे. शर्तें जो है तो बाद में उसके जो ठरले त्यांनी त्यांचा फॉर्म्युला आम्हाला दिला, जो लिखित स्वरूपात होता. आम्ही आमचा फॉर्म्युला त्यांना दिला. त्यामुळे त्या फॉर्म्युला दुसरी जेव्हा निर्णय होईल तेव्हा एका जागेवर आमची चर्चा होईल. त्यामुळे तोही 2 दिवसामध्ये अजून त्या उद्या पण बैठक होईल, परवाही अजून 2-4 बैठका होतील. नरेंद्र मेहता जी और प्रताप सरनाईक ये दोनों अगर एक साथ बैठ जाते तो कितना भी समय कम होगा, हम सोल्यूशन निकालने वाले लोग हैं. ले उनके प्रमुख शर्त शिवार गार्डन आप बैकफुट हो गए आपने उन शर्तों पर. अरे अभी हमने कुछ बोला ही नहीं आपको, आप ही खुद ही हमारे को आगे ले जा रहे हो, पीछे ले जा रहे हो. थोड़ा वेट एंड वॉच करिए. हम दोनों ने एक दूसरे से बात की है, वो उनके टीम के साथ बैठेंगे, मैं टीम के साथ बैठूंगा, मैं अपने वरिष्ठों से बात करूंगा और सरनाईक साहब भी अपने वरिष्ठों से जो बात करनी करेंगे. और जो उन्होंने कहा कि अभी तो 2 दिन बाकी है इसके अंदर, और कभी भी युति की बैठक कहीं पर भी हो, किसी की भी हो, वो कोई आधे घंटे में खत्म नहीं होती है. 1 बार होती है, 2 बार होती है, 3 बार होती है और ये सभी जगह इस तरह चल रहा है. ठीक है, इसके अंदर भी कल या परसों वापस बैठ के कोई ना कोई निर्णय होगा, ऐसा हमारा विश्वास है.
आज काय बातचीत झाली सर? आज काय झालं? आता तेच झालं की त्यांनी एक प्रस्ताव आम्हाला दिला, आम्ही त्यांना प्रस्ताव दिला, आम्ही आमचा पक्ष येतात त्यांनी त्यांचा पक्ष येतं आणि महायुतीचं येतं तर काय त्यावर काही ना काही मार्ग निघतील असं आमचं मत आहे. फॉर्म्युला क्या आपके तरफ से भाजपा का क्या फॉर्मूला है? फॉर्म्युला यही है कि युति में लड़े तो अच्छा है. चलो